आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षमची कार किर्लोस्करांच्या घरासमोर येऊन थांबली. तसं युगाच्या हृदयाची धडधड वाढली. एक वेगळीच भीती तिच्या मनाला स्पर्शून गेली. मॅडम, उतरा आता. जिथे येण्यासाठी जीवाची इतकी घालमेल सुरू होती ना, ते घर आलंय. सक्षमने स्वतःचा सीट बेल्ट काढला, पण ती मात्र अजूनही समोरच्या काचेतून दिसणाऱ्या त्या घराकडे बघत होती. युगा, ती काहीच प्रतिक्रिया देत नाहीये हे बघून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती मात्र दचकली. हा, काय? उतरतेस ना? हो. तिने तिचा सीट बेल्ट काढला, खाली उतरली. ती उतरताच तो सुद्धा खाली उतरला. तिला बघताच गार्डन मध्ये काम करत असलेले माळी काका घाईघाईने त्यांच्या जवळ आले. कसे आहात काका? आम्ही बरे आहोत. तुम्ही कशा आहात? मी सुद्धा ठीक आहे. हे जावई बापू ना? हो. तसं माळी काकांनी सक्षमकडे पाहिलं. नमस्कार मालक. अहो, हे काय करताय? मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा. पाया का पडताय माझ्या? अहो, तुम्ही आमच्या ताईसाहेबांचे मालक आहात आणि आम्ही या घरचे नोकर आहोत. ते काही का असेना, पण प्लीज हे पाया वगैरे पडू नका. काका, गाडीतलं सामान तेवढं घरात आणाल का हो? वैजी, आणतो. चलायचं? चल. दोघेही पुढे चालत निघाले. पण माळी काका अजूनही त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभे होते. असं म्हणतात की पोरगी पळून गेली की खानदानाचं नाक कापलं जातं. पण ताईसाहेबांनी या घरातून पळून जाऊन अगदी योग्य निर्णय घेतलाय. जोडीदार म्हणून योग्य माणसाला निवडले. देवा, त्यांची जोडी कायम अशीच राहू दे बाबा. माळी काकांनी मनातच त्या दोघांसाठी प्रार्थना केली. युगा घराच्या दारासमोर येऊन उभी राहिली, पण बेल वाजवायची तिच्याकडून हिम्मत होत नव्हती. सक्षम मात्र दोन्ही खिशात हात टाकून तिच्याकडे बघत होता. अहो. वाजव वाजव, तुमच्याच घराची बेल आहे. वाजव बिंदास्त. हे बघा, मला माहितीये की तुम्हाला माझी खिल्ली उडवायला खूप मजा येते, पण प्रत्येक वेळी असं दुसऱ्यांना त्रास देऊ नये. कधी कधी परिस्थिती पण समजून घ्यावी माणसाने. तसा सक्षम गालात हसला. तुला फक्त घराची डोअरबेल वाजवायची, एखाद्याला बुलेटने उडवायचं नाहीये जे तुम्हाला इतकं लेक्चर देतेस. आणि ते पण जमत नसेल तर हो बाजूला, मी वाजवतो. त्याने तिच्या दंडाला पकडून तिला मागे ओढलं आणि पुढे हो डोअरबेल वाजवली. डोअरबेल वाजवून तो 2 सेकंद थांबला. सरू येतच असेल, थोडा वेळ वाट बघा. अगं, पण मी काही विचारलंय का तुला? आय नो तुम्ही काही विचारलं नाहीये, पण तरी पण सांगणं माझं काम आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही या घरचे जावई आहात, तरी पण कोणी तुम्हाला मान देत नाही.
पण तिचे विचार ऐकून आता मात्र त्याला खरंच हसू कंट्रोल होईना. तसं त्याने लगेच दुसरीकडे मान फिरवली. ओठांवर हात ठेवत हसून घेतलं. किती म्हणून बावळट असावं एखाद्याने. तितक्यात दरवाजा उघडला गेला. दोघांनीही समोर पाहिलं. ताईसाहेब. युगाला समोर बघून सरूच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. ती सगळं विसरून पुढे आली आणि तिने युगाला डायरेक्ट मिठीच मारली. कशा आहात तुम्ही ताईसाहेब? युगाने सुद्धा हसून तिच्या पाठीवर हात ठेवले. मी ठीक आहे सरू. अहो या ना, आत या. सक्षम उंबरा ओलांडणार तितक्यात युगाने पाठीमागून त्याचा हात पकडत त्याला थांबवलं. काय ग, काय झालं? सरू, आऊसाहेब कुठे आहेत ग? त्या आहेत त्यांच्या खोलीत. तुम्ही येणार त्यांना माहित होतं का? नाही, माहित तर नव्हतं. बरं ते सोड. जाऊन आरतीचं ताट, पाण्याचा तांब्या आणि एक भाकरीचा तुकडा घेऊन ये जा. हो आणते. तुम्ही 1 मिनिट थांबा, मी 2 मिनिटात आले. सरू जवळ पळतच आत गेली. हे सगळं काय आहे युगा? आपल्या लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा जावई म्हणून या घरात येताय. त्यामुळे तुमचं औक्षण झालं पाहिजे. जावयाचं स्वागत करायला कोणी दिसतंय का तुझ्या घरातलं? आता त्यांना माहीतच नाहीये की आपण येणार आहोत म्हणून. कसे असणार ते? तिने त्यालाच सवाल केला. तसं त्याने नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला. दोघे एकमेकांची आर्ग्युमेंट करतच होते. तितक्यात सरू आरतीचं ताट घेऊन आली. तिच्या पाठोपाठ अजून एक मेड पाण्याचा तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन आली. ताईसाहेब, तुम्ही थांबा इथेच. मी लगेच जाऊन आऊसाहेबांना बोलवून आणते. नाही नको सरू, थांब. आरती तूच ओवाळ. ताईसाहेब, अहो मी नोकर आहे या घरची. मी कसं तुमच्या दोघांची आरती करणार? तू नोकर नाही, तू बहीण आहेस माझी सरू. आणि त्या नात्याने तू आमचं औक्षण करूच शकतेस. सरू, अगं कर औक्षण. तसं सरू आरतीचं ताट घेऊन पुढे आली. तिने दोघांचंही औक्षण केलं. भाकर तुकडा सुद्धा ओवाळून टाकला. आता या आतमध्ये. सरू बाजूला झाली तसे दोघेही घरात गेले. बरं तुम्ही बसा, मी आऊसाहेब आणि छोट्या मालकांना निरोप पाठवते. छाया, तोपर्यंत यांना पाणी दे. सरू निघून गेली. सक्षम आरामात सोफ्यावर बसला. त्याने बसल्या बसल्या पूर्ण घरावर नजर फिरवली. मागच्या वेळी तो आला होता ते फक्त आणि फक्त तिला घेऊन जाण्यासाठी. त्यावेळी त्याचं लक्ष फक्त तिच्याकडे होतं. पण आज तो निवांत बसून त्याच्या सासूरवाडीचं निरीक्षण करत होता. किर्लोस्कर कुटुंब सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत होतं. घराचं फर्निचर अगदी युनिक आणि स्टायलिश होतं. पण त्यात थोडा कोल्हापुरी टच दिसत होता. घर छान आहे की तुमचं? छाया त्या दोघांसाठी पाणी घेऊन आली. थँक्स म्हणत त्याने पाणी घेतलं. राहिलेला अर्धा ग्लास पुन्हा ट्रे मध्ये ठेवून दिला. छाया, यांच्यासाठी बिना साखरेचा चहा कर आणि माझ्यासाठी कोरा चहा. हो, तुमच्या आवडी निवडी माहीत आहेत ताईसाहेब. छाया निघून गेली. ब्लॅक टी? काय ग, दुधाची ॲलर्जी वगैरे आहे की काय तुला?
नाही, ॲलर्जी वगैरे काही नाही. पण या वेळेला मी ब्लॅक टी घ्यायचे. त्याने डोकं दुखायचं थांबतं ना, म्हणून. बरोबरच आहे. दिवसभर या सगळ्या मेंटल लोकांसोबत राहिल्यानंतर संध्याकाळी डोकं दुखणारच ना. तितक्यात त्याला पावलांचा आवाज ऐकू आला. त्याने त्या दिशेला पाहिलं तर समोरून युवराज दिमाखात चालत त्याच्याकडे येत होता. युवराजची नजर सक्षमवर होती आणि सक्षमची युवराजवर. युगा मात्र त्याला येताना बघून लगेच उठून उभी राहिली. युवराज हॉलमध्ये आला. युगा उठून उभी राहिली, पण सक्षम अजूनही रुबाबात सोफ्यावर बसून होता. उलट युवराजला आलेलं बघून सक्षम अजून रिलॅक्स होऊन बसला. युवराजने एक नजर युगावर टाकली आणि मग मान वळवून पुन्हा सक्षमकडे पाहिलं. माझी खात्री होती ताईसाहेब, तुम्ही नक्की याल. युवराज सक्षमकडे बघूनच बोलत होता, पण त्याच्या या वाक्याने सक्षमच्या चेहऱ्यावरची एक रेष सुद्धा हलली नाही. तो अगदी निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होता. नमस्कार दाजी. चांगलं वाटलं तुम्ही स्वतः आमच्या ताईसाहेबांना घेऊन आलात ते. काय साले साहेब, पहिल्यांदा सासूरवाडीला आलोय मी. तुमच्यापेक्षा वयाने मोठा सुद्धा आहे. निदान पाया तरी पडा. लग्नाआधीच्या रीती तर तुम्ही पाळल्या नाहीत, निदान लग्नानंतरच्या तरी पाळा. सक्षम किंचित पुढे झुकत युवराजच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. पण हे ऐकून युगाने लगेच भीतीने आवंढा गिळला. युवराजला तिने कधीही कुणासमोरही झुकल्याचं पाहिलं नव्हतं. तो फक्त आऊसाहेब आणि त्यांच्या वडिलांच्याच पाया पडायचा, ते सुद्धा कधीतरी क्वचित. त्या व्यतिरिक्त तिने युवराजला कधीही कोणासमोर झुकताना पाहिलंच नव्हतं. इकडे सक्षमचं बोलणं ऐकून युवराजच्या शरीरातली प्रत्येक नस ताठ झाली. सकाळी तू इतका आग्रह केलास म्हणून मी आलो, नाहीतर या जन्मात तरी मी तुझ्या बहिणीला या घराची पायरी ओलांडू दिली नसती. सक्षम पुन्हा पाठीमागे रेलून बसला. तसं युवराजने आतल्या आत दात आवळले. काय मग, पडतोयस ना पाया? अहो, राहू द्या ना. परत त्या दोघांमध्ये काही वाद होऊ नये असं युगाला वाटत होतं. हसू द्या हो ताईसाहेब, बरोबरच बोलतायत दाजी. या घरचे जावई आहेत ते, मग त्यांचा योग्य तो मानपान व्हायलाच हवा. युवराज पुढे सरकला. अर्धवट खाली झुकून त्याने सक्षमच्या पायाला एक हात लावला. खाली झुकलं असतानाच त्याने हलकीच नजर वर करून सक्षमकडे पाहिलं. सक्षमची नजर सुद्धा त्याच्या नजरेला भेदून आर पार जात होती. हा ज्या प्रकारे तू मला झुकवलंयस ना, तसंच एक दिवस मी तुला माझ्या समोर झुकवणार आहे. आणि हा शब्द आहे या युवराज किर्लोस्करचा स्वतःशीच. ही तर फक्त सुरुवात आहे युवराज. आज तुला फक्त अर्धवट वाकवलंय, पण नाही तुला एक दिवस माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावली ना, तर सक्षम सत्यजित पाटील नाव लावणार नाही.